रामकृष्ण हरी. तर आज राहिलेली आहे अजूनपर्यंत पूजाच केलेली नाही आहे आणि बाकीचं तर बरंचसं काम राहिलेलं आहे. आणि मी गेले होते फिरायला तर तिथं मला हे गोकर्णीची छानपैकी फुलं भेटली. आपल्या गोकर्णीच्या झाडाला काही फुलं एवढी लागत नाही आहेत, पण तिथं एक झाड आहे, म्हणजे माहिती नाही कुठून बी पडलेलं असेल, नर्सरी आहे, म्हणजे नर्सरीतलंच पडलं असेल आणि बाहेर आहे गेटच्या, पण त्याला इतकी फुलं लागलेली आहेत खूप अशी. जेवढी मला घेता आली तेवढी मी फुलं घेऊन आलेली आहे. आणि खूप मस्त असा कलर दिसतोय, आतून असं पांढरं, खूप छान असं निळं आहे का नाही. आणि आपल्या कलावती माता बसलेल्या आहेत चहाची वाट बघत. आई कधी चहा ठेवेल, कधी देईल. लेकरं कसे वाट बघतात चहाला. आणि आमच्या रंजना माता इकडं आहेत, मला देवासाठी हे घासून देते रंजनाताई. आणि समई घासलेली आता. काय मग कशाची भूक लागलेली आता सध्या? देवपूजाची वाट नाही बघायची चहाला. हे चहाला ठेवले रंजनाताईने. इकडं पाणी, लाईट गेली होती, आता मी ठेवते चहा. लाईट आलेली आहे. माझ्या आजी लोकांना पहिलं सकाळी म्हणजे प्रत्येकाला चहा पाहिजे, मला पण चहा पाहिजे, पण काय करू, चहा थोडासा कमी केलाय मी. हे टाकते साखर. काय आमच्या रंजनाताईला तर चहा पाहिजे. चहाची तलब झाली की मला सांगत असते, ताई चहा करा बरं आता चला. आणि जरा गोड चहा करायचा थोडासा. आपली जी सुंदर आजी आहे ती काही खूप चहा नाही पीत, थोडासाच पिते ती, आहे का नाही. आणि भामाजीला पण शुगर आहे, म्हणजे आपल्या आश्रमामध्ये 2 शुगर पेशंट आहेत, एक आपली भामाजी आणि एक आपली सुंदर आजी. काय म्हणायचं रंजनाताई? बरोबर, 2 पेशंट आहेत. हां. आणि तसं तर बाकीचे सगळे पेशंटच आहेत. हां, बाकीचे तर पेशंटच आहे. आपण काय कोण संडास करते, कोण चालूच असतं. असं नाही म्हणा, करू दे आता. बघ वय झाले रंजनाताई, हो, वय झाल्यावर कुणासारखं असतं वय? लहान लहान मुलांचा. मग आता सगळी लहान आहेत ना ग. हा, हो. तर रंजनाताईचं चाललंय मला देवाचं घासून द्यायचं. इथं डुगूला दूध वतायचं. डुगू आला होता, येऊन दुधाची वाटी बघून गेलेला आहे. माझं सगळ्यांकडे लक्ष असतं खरं सांगायला. आणि जुली आज सकाळी सकाळी का झोपले माहिती नाहीये, काय झालंय जुलीला. आज खाली झोपलेली आहे. हा, शेपूट हलवलं हाय. हा, हो का, हो 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 हो. मला वाटलं जुलीला काहीतरी बरं नाहीये काय की, म्हणून मी सांगत होते. हा, तुझ्यावर पण खूप लोक प्रेम करतात ना ग जुली. हा, रामकृष्ण हरी म्हणतीये का? काय झालं, काय झालं? ही चपाती आहे इकडं. इथं चपाती कुणाची आहे? हे कुणाची चपाती आहे? हे तुझी चपाती आहे. ही खुर्ची काय सोडत नाही ती. इकडं कोण कोण आहे बघू. हा, रामकृष्ण हरी. मग तुमचं काय चुलीचं घर वाळलं का नाही? हा, पण अजून 2 दिवस याच्यावर चूल नाही पेटवायची आपल्याला. चांगलं कडक वाळल्यावर पोपडा नाही निघायचा, काय नाही आता ढपलं नाही, काय माती उडायची तर गरजच नाही. तेवढं भारी केलंयस तू. तेच ते कुणी केलंय? मेनकाला होती. हा, तर खूप अजून एकदा 2दा सारवलं का नाही म्हणजे मग घेऊन ते चांगलं हाडकू द्यायचं आणि मग पक्क घर केलंय पक्क. हा, मोठं झालंय पहिलेपेक्षा. पहिलं बारीक होतं, मोठं झालंय आता. आज आमची चूल थंड आहे, बऱ्यापैकी स्वयंपाक आहे. आणि आता आम्ही फक्त मसाले भात करणार आहे, बाकीचं काही करणार नाही. काय म्हणायचंय, आठवड्यातून 1 दिवस सुट्टी, मग काय तर. फक्त भात. संध्याकाळी मुगाच्या डाळीची खिचडी हा, आणि दुपारी मसाले भात. आकाला माहीतच नाही कसलं भारी वारं सुटले, पण वारं नाही सुटायला पाहिजे, पाऊस यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. इकडं कोण कोण आहे? चाललो का तुम्ही? चाललो. हां, चला उठा, वरती जावा आता. उठा, तोंड हात पाय धुवा, आंघोळ्या करा, करायच्या असतील तर. मंदाई चला वरती, उठा. तोंड हात पाय, दात घासा. पहिलं घासलेत का दात? काहीच नाही केलं. बाप रे. हां हां, जावा 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 जा. तर बसतात सकाळी उन्हाला वगैरे, इकडं बसतात, बरं वाटतं जरा. ह्या दोघींना कंटिन्यू आपण चालायला सांगतो, कारण म्हणतो चालायचं.
चालायचं म्हणजे चालायचंच. ॲम्ब्युलन्स खराब झाले, धुवायची आहे, कपडा झाकून ठेवायचा. इकडं कपडा काढून ठेवलाय. आता आपल्या त्या नवीन जाग्यात गेले की पहिल्या ॲम्ब्युलन्सला जागा आहे बाबा पार्किंगच्या खाली. गाड्या अशा उघड्या राहिल्या ना जाग्यावरती असं खराब होतात म्हणजे. आणि काय सांगायचं आता, ह्या गाड्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप आपण मेहनत केलेली आहे. आणि आपल्याला हे रोज म्हणजे असं दारात उभी असले पाहिजेच. आपल्या ह्या सगळ्या आजींसाठी कितीतरी ह्या गाडीने काम केले ह्या वर्ष 1.5 वर्षामध्ये. लगेच घेऊन पळाले मी. होय काय म्हणायचे, बरोबर का नाही? ॲम्ब्युलन्स पाहिजे का नाही आपल्याला? मग खूप छान असं अनिताताई वाचतात. आणि आता चाललेले आहेत मध्ये काही जणांची कामं आलेली आहे वरती. कोमल चलो, जुली आली लगेच वरती माग आणि चपाती घेऊनच फिरणार आहे जुली. चला, चहाची कप ठेवलेले तिकडं. आणि झालंय बाकीचं सगळं आवरलं तुमचं? आंघोळ्या वगैरे आवरल्या? छान. रामचा कीर्तन साधन काही सोपे तिला पापे जन्मान न लगती साया सदा वेवनंतर सुखे घेतो वरा नारायण. कुमार मॅडम कुठं आहेत? जरा बोलवा की कुमार मॅडमला. संसारी जीवन काय करताय? तसलं काय? उठ बशा काढून रामकृष्ण हरी. देवाचं नाव घ्या. हा, चांगलं असतं. आंघोळ वगैरे झाली? आंघोळ झाली सगळं. चहा घेऊन या, चला खाली. चला चला चला. कुमार मॅडम कुठे गेल्या म्हणलं आम्ही. कुमार मॅडम कशा काय दिसनात आम्हाला. चला. कुंभार मॅडम तुम्हाला सोडून जाणार नाही कुठे. नाही जाणार मला सोडून? नाही. आणि कोणी आलं चल म्हणलं घरचं तर? मग तसं आहे, पण आता जाते का सोडून कधी? ते आलं तर बघता येईल, पण आता आहे ना तुमच्या पैसे. मग सोडून जाणार नाही. नक्की? नाही कधीच नाही. नाही. आता न्यायला आलं तर खुशीने तर आपलं जावं लागेल, पण नाही आलं तर मग आहे ना तुमच्या पैसे. मोना मॅडमचा मेकअप झाला का? बघू किती पावडर लावले. तुमचा आनंद दिला खरंच मला. माझे कपडे कोण शिवणार मग? मीच. मग आता साऱ्यांचं शिवते तर माझंच मॅडमचं का नको शिवू. तू टेलरी नाही इकडची. हा? आणि मोठा बोर्ड लावा, मोठा टेलर सारे येतील बाई. मॅडम घाबरून जातील काय बायका आल्या. नाही सगळे आता कोलवडीतले कपडे आणून तुलाच द्यायचे शिवायला. मी शिवते पण छान की नाही मॅडम. छान मस्त. आम्ही कधी तुला नाव ठेवलंच नाही. कपडे कुठल्याच गोष्टीत तुला नाव नाही ठेवलं. कधी पण मग द्या, मी कधी कंटाळा नाही करीत. उशीर व्हायला. ए म्हाताराजे चल निघू का? निघू का? हा शाळेत जायचे ना. हा मग शाळेत उन्हाळी सुट्ट्या संपल्या की आता सगळ्या? संपलं. हा जाऊ का आता मग? हा तू नीट राहा. येड्यासारखी करू नको बघ. नाही मी गेले की तू येड्यासारखी नाही करायच्या. नाही करू. हा नीट राहा गो माझी बाय. हा कशी राहशील? नीट राहील. हा नीट राहील ना. हा हसून दाखव थोडं अजून. बघितलं का? हसा येतं का तुम्हाला तिच्यासारखं? तुझ्यासारखं कुणालाच हसायला येत नाही. लक्ष्मी सारखं एकाला पण हसायला येत नाही. हा तुला येतं का हसायला कृष्णाजी? हा कसं हसती तू? हा हसती? हा चतुराबाई कसं हसते चतुराबाई? चला छकुलीचा हा. चला मोना मॅडम काळजी घ्या सगळेजण एकमेकाची. ठीक आहे? आल्या भामाजी आल्या. भामाजीची गाडी लय हळूहळू असते. दमानं हळूहळू. कलावती मॅडम चला. हा तू पी आधी. हाय का कोणतर म्हणलं का अखिला चहा? किती जीव आहे आखीवर. असा जीव लागतो माहितीये का? हा काय खरं नाही बाबा आता. वाटतं ना 24 तास आखीने आमच्या जवळच असावा. हलावा नाही. आम्हाला पोट कसं भरायचं आपलं? कस काय करावं? जावं लागते ना. काय म्हणती वरी बसल्यावर?
आखी आलं कसं नाही आखी आखीचा आवाज कसा येत नाही कस करा हिच्यापाशी येऊन बसू का रात दिवस मी होय हा? पाठीमागे कोण आहे? नमस्ते मॅडम. नमस्ते. काय काय ते खाऊ थुका पहिलं हो येते. खाऊ पहिलं चूळ भरा चांगली जावा मधी जावा माझ्या समोर चूळ भरा. हो भरते. चूळ भरतात का मॅडम लवकर हा खाली की भरते. हा चूळ भरा. आमच्या लक्ष्मी आजीची जल तंबाखू सोडले मी हाय का नाही हा म्हातारी सल तंबाखू खात होती आपली मग होय का म्हातारी आजी खात होती का नाही तंबाखू आता काकी काहीच देत नाही इकडं काय पण देईल पेढा गुलाबजामुन सगळं देईल पण आखी ती देत नाही हाय का नाही द्यायला सुटलो परत ध्यान नाही होत आहे. हा ध्यान नाही होत परत ध्यान नाही होत हिचं ध्यान कसं हरवणं काय माहित नाही बाबा, आपलं तर नाही देवामध्ये ध्यान. हा ना राणू ए राणूबाई चला तोंड धुतले तर मला पण उशीर होला जाऊ का कुंभार मॅडम व्यवस्थित लक्ष ठेवा तुमच्या तुम्ही राहायचं व्यवस्थित नीट हा हो हा पिते ग ताप आल्या ग बाईला माझ्या औषध गोळ्या द्यायच्यात हा चला 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 येऊ का